वेळेवर पाहुणे आले तर पटकन बनवायला असा इन्स्टंट ढोकळा आज आपण बनविणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे 2 वाट्या चणा डाळीचे पीठ छान गाळून घेणार आहे, म्हणजे ते पीठ छान हलके होतं. त्यात अर्धी वाटी रवा घालणार आहे, अर्धी वाटी आंबट दही घातलेलं आहे, चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि 1 चम्मच मी इथे साखर घातली आणि हे पीठ आपण थोडे थोडे पाणी घालून छान भिजवून घेऊ. पाणी यात थोडे थोडेच घालायचे, म्हणजे गुठळा होणार नाही. मी इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. 1.5 वाटी पाण्यामध्ये आपलं पीठ भिजवून झालेले आहे. हे बघा, छान आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. यात 1 चम्मच मी इनो घालणार आहे आणि छान याला आपण फेटून घेऊ. छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे. नंतर एका ताटलीला आपण तेल लावणार आहोत आणि लगेच आपण भिजवलेलं पीठ यात घालू. भिजवलेले पीठ आपल्याला इनो घालून लगेच या ताटलीमध्ये टाकायचे, म्हणजे छान फुलेल. आणि एका कढईमध्ये पाणी उकळून आपण हे थाली पिठाची ठेवली आणि 15 मिनिट आपण वाफवून घेतलेले आहे. आपला ढोकळा छान फुललेला आहे, हे बघा, आणि 15 मिनिटामध्ये शिजून तयार पण झालेला आहे. इकडे मी तेल गरम करून घेतले, त्यात भरपूर मोहरी घालायची. ढोकळ्यावर भरपूर मोहरी घातली तर ढोकळा छान लागतो. बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घालून मी या ढोकळ्यावर घालणार आहे आणि छान आपण पसरून यात फोडणी घालूया. सगळीकडे टाकून घेऊ आपण ही फोडणी. इथे आपला ढोकळा पण छान स्पॉन्जी असा मस्त फुललेला आहे. नंतर आपण ढोकळ्याचे छान चौकोनी काप तयार करून घेऊ. हे बघा, छान मस्त आपला ढोकळा तयार आहे. सॉफ्ट असा ढोकळा आपला तयार. हे बघा, किती छान सॉफ्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे. नंतर ढोकळ्यासोबत खायला आपण चटणीची तयारी करूया. मी इथे मिक्सरच्या भांड्याला भरपूर अशी पुदिना घातलेला आहे, त्यात कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, थोडे जिरे घातले, चवीनुसार आपण मीठ घालूया. 2-3 चमचे आपण दही घातलेले आहे आणि बाइंडिंगसाठी आपण ढोकळ्याचा 1 तुकडा घालू आणि छान मिक्सरला फिरवून घेऊया. चला तर तयार आहे आपली इन्स्टंट ढोकळा.